SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। घरफोडी व मोटरसायकल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद। गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी। सविस्तर वृत्त असे। मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 237/226 भारतीय दंडविधान कलम 305 अन्वये गुन्हा दाखल झाला होता। त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मुंबई नाका पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे रेकॉर्डवरील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपितांचा समांतर शोध घेत होते। हा शोध घेत असताना CCTV फुटेज व मानवी कौशल्याच्या आधारे सदर गुन्ह्यातील 3 आरोपी असल्याचे निष्पन्न केले होते। यातील सदर आरोपी हा भरतसिंग शिकलीगार हा बडोदा गुजरात येथे असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट 2 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाली होती। त्या अनुषंगाने बडोदा गुजरात येथे पथक रवाना करण्यात आले होते। गुन्हे शाखा युनिट 2 च्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने भरतसिंग शिकलीगार या आरोपीला ताब्यात घेतले। त्याची विचारपूस केली असता त्याच्याकडून एक मोबाईल फोन, एक होंडा शाईन गाडी असा 1,75,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। त्याने मुंबई नाका पोलीस स्टेशन व इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्याची देखील कबुली दिली आहे। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, बाळू शेळके, पोलीस हवालदार सुनील आहिरे, प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रवीण वानखेडे यांनी केली आहे। सर्वत्र या कामगिरीबद्दल गुन्हे शाखा युनिट 2 चे कौतुक होत आहे। SPN न्यूजसाठी SPN न्यूज ब्युरो नाशिक। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।